पोलिसांकडून आता जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आलेला आहे। वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरात पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याशी जोडूयात। मयूर, आपण पाहतोय की दगडफेक करण्यात आलेली आहे जमावानी पोलिसांवर। पोलीस आता ती संपूर्ण दगडफेक आणि संपूर्ण स्थिती कशी नियंत्रणात आणतात, काय अपडेट्स आहेत? नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी दगडफेक असेल ते मोठ्या प्रमाणात झालेली आहे। पोलिसांनी आता देखील संपूर्ण पोलिसांचा फौजफाटा आहे तो त्या विभागामध्ये घुसलेला आहे। जो हातात भेटेल त्याला आता पोलीस आहेत ते पूर्णपणे लाठीचार्ज करत आहेत। त्यांना देखील आता मारण्याचे आहे। पोलिसांनी काही जे तरुण आहेत जे दगडफेक करत आहेत त्यांना देखील आता पकडण्याचे काम आहे ते आता हाती घेतलेले आहे। जो भेटेल त्याला आता पोलीस आहे त्यांना आता लाठीचार्ज करून त्यांना मारताना आपल्याला पाहायला मिळालं आहे। काल देखील ही कारवाई झाली होती, मात्र काल अशा कोणत्याही प्रकारे असं लाठीचार्ज असेल किंवा दगडफेक असेल किंवा असा गदारोळ झाला नव्हता। मात्र आज दुपारच्या नंतर जेव्हा प्रार्थना स्थळांना हात लावला त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तो गदारोळ आहे तो पाहायला मिळत आहे। मात्र आता मुंबई पोलीस असतील किंवा RPF पोलीस असतील हे संपूर्णपणे आता दोन्ही साईडला म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला उभे आहेत। दोन्ही बाजूने का होईना लोकांची जे नागरिक आहेत इकडे स्थानिक नागरिक आहेत ते आता कुठेतरी रस्त्यावर उतरून पोलिसांना विरोध करताना पाहायला मिळत आहे। जी प्रार्थना स्थळ पाडत आहेत त्यांना देखील सध्या कुठेतरी विरोध करताना दिसत आहेत। आता काही वेळापूर्वी देखील इथे सुरुवातीला जेव्हा प्रार्थना स्थळाला हात लावला तेव्हा इथे 2 ते 3 वेळा लाठीचार्ज झाला होता। मात्र आता या ठिकाणी मोठाच लाठीचार्ज इथे करण्यात आलेला आहे, कारण जे स्थानिक नागरिक होते त्यांनी पोलिसांवर दगडफेक असेल किंवा इतर जे हातात सामान भेटतं त्यांनी दगडफेक करण्यात आली होती। मात्र काही वेळ पोलीस मागे सरले, पोलिसांना देखील दुखापत झालेले पाहायला मिळाले। मात्र त्याच्यानंतर संपूर्ण पोलिसांचा फौजफाटा आहे ते त्या विभागात आतमध्ये घुसून जे नागरिक आहेत त्याच्यावर लाठीचार्ज करताना पाहायला मिळत आहे। पोलिसांनी देखील